हॅलो टीम स्क्रीन दिसते तुम्हाला? हॅलो, स्क्रीन विजिबल आहे का? Yes, sir. Yes, sir. ओके. लास्ट टाइम एक असाइनमेंट होती की कार्डमध्ये रजिस्ट्रेशनचा फॉर्म किंवा कोणता पण एक फॉर्म बनवायचा होता. ओके, कोणीच केली नाही. चांगली गोष्ट आहे ती. ओके, आता आज आपण 3 कन्सेप्ट बघणार आहे. फर्स्ट तर बूटस्ट्रॅपचं मॉडेल काय असतं, त्यानंतर तुम्ही भरपूर ठिकाणी फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनचं सेक्शन बघितले असतील. ओके, त्या बटनवरती क्लिक केलं की काहीतरी डेटा कॉलॅप्स होतो आणि आपल्याला त्या कार्डमध्ये बाकीचा डेटा दिसतो. जर बघायला गेलं तर या पद्धतीने बघा. हे बघा इथे दिलं त्यांनी. या बटनवरती जर क्लिक केलं तर या पद्धतीने डेटा ड्रॉप अँड डाऊन आपल्याला भेटतो. ओके, तर हे कसं करायचं, त्यासाठी आपल्याला काही बूटस्ट्रॅपनी प्रीडिफाईन क्लासेस दिले, ते आपल्याला यूज करायचे. आणि त्यामध्ये अजून एक अक्रोडियन पण आहे. हे झालं जस्ट कॉलॅप्सचं. एक मिनटं. हो, ओके. इथे हे बघा, एकावरती क्लिक केलं का वरचा क्लोज होऊन जातो आणि ज्याचा डेटा आपल्याला चेक करायचा त्याचा डेटा आपण बघू शकतो. मोस्ट ऑफ हा सेक्शन यूज केला जातो वेबसाईटमध्ये आणि सगळ्यात जास्त फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन जर बघितले असतील त्या ठिकाणी हा क्वेश्चन केला जातो. ओके, हा क्लासेस यूज केले जातात. फर्स्ट आपण हे बघू, त्यानंतर मॉडेल्स बघू आणि त्यानंतर स्लायडर नावाची कन्सेप्ट आहे ती बघू. एक बेसिक सेटअप करून घेऊ. ओके, मी एक फाईल क्रिएट करून ठेवली, तर आता तरी ती एम्प्टी आहे. त्यात जो आपण सेटअप केला याआधी इंट्रोमध्ये, तो सेटअप ॲज इट इज कॉपी पेस्ट करू तिथे. ओके, आपण काय केलं, आपली फाईल रन केली. आता वन बाय वन आपण ते बघू. आता बूटस्ट्रॅपचं डॉक्युमेंटेशन मधनंच मी तुम्हाला ते क्लासेस शिकवतो आज. ओके, दरवेळेस आपण टाईप करून मी तुम्हाला शो करतो. पण तुम्हाला जरी कधी लागलं कोडमध्ये तुमचं जर इंजेक्ट करायचा असेल तो डेटा, तर तो कसा करायचा ती गोष्ट पण आपण आजपासून शिकायला ट्राय करतोय. ॲज इट इज आपण काय करू, हा कोड कॉपी पेस्ट करून घेऊ. हा आपला एक कंटेनर, त्या कंटेनरच्या इनसाइड. आता इथे यांनी दोन पद्धतीने केलंय. ओके, आता इथे दोन गोष्टी बघायच्या. फर्स्ट तर बटन. ओके, इथे काय केलंय, जेव्हा आपण स्क्रीन रिफ्रेश करतो तर आपल्याला दोन बटन दिसतात. एक लिंक आहे, ओके, आणि दुसरं एक बटन आहे. आता जेव्हा मी या बटनवरती क्लिक केलं तेव्हा आपल्याला खाली एक कार्ड भेटतंय. ओके, म्हणजे या दोघांचं काहीतरी कम्युनिकेशन होत असेल, क्लिक केल्यानंतर काहीतरी इव्हेंट हॅपन होत असेल, त्यानंतर हा डेटा आपल्याला शो होतो. बरोबर, मग ते कशा थ्रू होतो, आय डी थ्रू. मी कॉलॅप्सचं तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं, 2-3 लेक्चरमध्ये आपली हा पॉईंट डिस्कस झालाय. बरोबर की नाही. त्याला फर्स्ट डेटा टॉगल कॉलॅप्स करावा लागतो आणि त्याला एक आय डी पास करावा लागतो कॉलॅप्सचा एक्झाम्पलचा. आता आय डी जर मी काय करायचं, सिम्पल चेंज करू आपण, सिम्पल सिम्पल नावाचाच एक आय डी केला. ओके, मग तो आय डी त्याच्यावर कशावरती क्लिक केल्यानंतर कोणचा डेटा आला पाहिजे तिथे तो आय डी आपल्याला जस्ट पास करायचा असतो. ओके, हे बघा इथं काय केलं मी, तो आय डी ॲज इट इज पेस्ट करून दिला. आता हा सिम्पल नावाचा जो आय डी इथे वरती जेव्हा आपण पास करू त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर, ओके, तिथे ॲज अ हॅश म्हणून आपल्याला पास करायचं आहे. तुम्ही इथे href यूज करू शकता किंवा डेटा टार्गेट पण यूज करू शकते. बघा इथं खाली आपण काय केलंय, डेटा टार्गेट पण यूज केलंय. आपण पण त्याला काय करू, ॲज अ डेटा टार्गेट सारखंच यूज करू.
म्हणजे दोन वे तुम्ही hrefनी पण करू शकता आणि डेटा टार्गेटनी पण करू शकता. ओके, याला म्हणतो आपण बूटस्ट्रॅपचं कोलॅप्स. आता अकॉर्डियन म्हणजे काय, सेम असतं पण एकासोबत एक अटॅच असतं, म्हणजे एक फ्लो असतो. जसं आपल्याला असं वाटतं का हा एक पूर्ण पॅच आहे पण तो सेपरेट आउटच असतो. ओके, आता ही गोष्ट सगळ्यात जास्त यूज कधी होईल तुम्हाला माहिती आहे, तुमच्या वेबसाईटमध्ये खूप सारं कंटेंट आहे, बरोबर आहे का. पण मग तुम्हाला काय करायचं आहे, सगळं कंटेंट ॲट अ टाइम शो नाही करायचं आहे. युजरला जर बघायचं असेल, सपोज इथं मी रीड मोरचं बटन दिलं, रीड मोरच्या बटनवरती क्लिक केलं तेव्हाच बाकीचा डेटा मला त्याला रीड करता येईल. नाही तर अदरवाईज त्याला रीड करायची काही गरज नाही. भरपूर मोठी वेब पेजेस भरलेले दिसण्यात पण मज्जा नसते. ओके, जर ह्या पद्धतीचा व्ह्यू पाहिजे असेल तर आपण ही कन्सेप्ट यूज करू शकतो. इथपर्यंत क्लिअर? येस सर. ओके, आता आपण फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन कसं यूज करतो ते बघू. फर्स्ट ऑफ ऑल याला काय करू, एक कमेंट देऊन टाकू. याची बेस क्लास पण सांगायची राहील तुम्हाला. फर्स्ट तर जो आपला डेटा कोलॅप्स होतोय त्याला सिंपल एकच क्लास आहे कोलॅप्स नावाचा. ओके, आणि वरती तुम्हाला डेटा टॉगलमध्ये तो एक पास करायचा आणि त्याचा जस्ट एक आय डी द्यायला. इथं जो आपण आय डी पास करू, सिंपल डेमो. तुम्हाला आता सपोज ज्या रिलेटेड कार्ड आहे त्या रिलेटेड एक आय डी बनवून घ्यायचा. सपोज आता मी आपण केला व्हॉट इज बूटस्ट्रॅप, बूटस्ट्रॅप कॉलेप्स नावाने एक आय डी बनवला. तो आय डी जस्ट तुम्हाला इथं ॲज अ हॅश करून पास करायचा आहे. आता अँकर टॅग कोणी जास्त यूज करत नाही href म्हणून. ओके, सगळे जे करतात ते डेटा टार्गेट थ्रूच यूज करता. डेटा टॉगल कोलॅप्स झालं पाहिजे आणि डेटा टार्गेट कोणतं कोलॅप्स झालं पाहिजे, तर जो हा आय डी इकडे असेल तो. ओके, बाकी यात काहीच नाही, सिंपल आहे पूर्ण. बाकी तुम्हाला खाली कार्ड व्ह्यू द्यायचा, एखादा डिव घेऊन त्याला बॅकग्राऊंड बॉक्स शॅडोनी काही बनवायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला बनवू शकता. ओके, तुम्ही पण थोडं डॉक्युमेंटेशन फॉलो करा, त्यात पण तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. आता फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनचं एक सेक्शन बनवू आपण डायरेक्टली. ओके, डिफॉल्टमध्ये आता एक ओपन इथं, बरोबर आहे की नाही, त्यासाठी त्यांनी एकतर शो नावाचा क्लास यूज केला असेल, नाही तर ॲक्टिव्ह नावाचा. आपण एकदा चेक करू. ओके, शो नावाचा त्यांनी काय क्लास यूज केला आहे, म्हणजे जेव्हा आपण डिफॉल्टमध्ये ते पेज रिलोड होईल, ओके, त्यावेळेस फर्स्ट तुमचा जो असेल तो शो होईल. तिथं तुम्ही ॲक्टिव्ह और शो हे दोन क्लास यूज करू शकता. त्यांनी तसं इथे एक टूल टिप पण आपल्याला दिलीच. ओके, आपण काय केलं, कस्टमाइज करू. आता जेव्हा मी सेकंड याच्यावरती क्लिक करतो तेव्हा फर्स्ट क्लोज होऊन जातो. आता हे कशामुळे क्लोज होतं, तर डेटा पॅरेंट म्हणून एक ॲट्रिब्यूट इथं ॲड केलेलं आहे. ओके, ते सगळ्या याला सेम असेल. ओके, आता तुम्ही जर डिफरंट डिफरंट घेतले, सपोज मी याचं जर काढून टाकलं तर लगेच तुम्हाला लक्षात येईल किती नंबरचा आहे हा. कोलॅप्स 1 आणि ओके, ते दोघं सेम आहे ना. आपण काय करू, रिनेम करून टाकू लास्टवालं. आता वर्क नाही होणार. ओके, मी लास्टवाल्यावरती क्लिक करतो, हे बघा वर्क नाही झालं. ॲक्च्युली मला जो व्ह्यू दाखवायचा होता तुम्हाला तो मे बी त्यांनी बंद केला इथे शो करायचं. आता इथे केस काय होते माहिती आहे. ओके, तो आता व्ह्यू तरी इथं नाही आला मला. पण मग मला सांगायचं असं होतं की कधी कधी काय होतं, जर डेटा पॅरेंट एकमेकाला मॅच नाही झाले तर तुमचा हा खालचा पण जो कार्डचा डेटा आहे तो ओपन राहील आणि वरती पण जो ठेवताय तुम्ही तो पण ओपन राहील. तर हा व्ह्यू हे फीचर्स आपल्याला कसं भेटते माहिती, ते डेटा पॅरेंटच्या ॲट्रिब्यूटमुळे. की मी जर सेकंड याच्यावरती क्लिक केलं तर बाकीचे सगळे हाईड झाले पाहिजे आणि सेकंडचाच डेटा मला शो झाला पाहिजे. हे सगळं आपल्याला कसं, हे फीचर्स कशा थ्रू भेटते, डेटा पॅरेंट या ॲट्रिब्यूट थ्रू. तर या ॲट्रिब्यूट या कन्सेप्टमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके,
त्यानंतर याला पण बेस क्लासेस आहे कोलॅप्स नावाचा आणि एक मेन क्लास आहे अकॉर्डियन नावाचा, वरती आपण तो यूज करतो. ओके, जास्त काही नाही, ॲज इट इज तुम्हाला हा सेटअप डॉक्युमेंटेशन वरती भेटणार आहे, तिथनं घ्यायचा आणि इकडे यूज केला तरी चालेल. आता याला लुक अँड फील तुम्ही कसं देणार? ओके, आता यांनी कार्ड यूज केलंय, कार्डची हेडर, कार्डची बॉडी आहे एक, परत कार्डची हेडर, परत ती कार्डची बॉडी. मग कार्ड हेडरचा कलर तुम्ही वेगळा चेंज करा. ओके, आपण काय करू, हे जे कार्ड हेडर आहे ना त्याला बीजी प्रायमरी, आणि त्याच्यानुसारच आपल्याला खाली कलर ॲड करावा लागणार आहे. बीजी प्रायमरी तर घेतला, पण मग टेक्स्ट आपल्याला तर व्हाईट घ्यावं लागेल. नॉट इम्पॉर्टंट नाही होणार ते, जस्ट मिनिट. ओव्हरराईड नाही होते त्याचा क्लास, मग आपल्याला नॉट इम्पॉर्टंट थ्रू करावं लागेल, होईल तो, पण मग आपण ट्राय करू. डिफॉल्ट येणीच झालं तर आपला टाइम पण सेव्ह होईल. क्लासेस काय होतं, एकमेकाला ओव्हरराईड होत आहे. पॅरेंटला देऊन नाही होते, मग आपल्याला काय करावं लागेल, जो चाइल्ड आहे त्याला टेक्स्ट कलर ॲड करावा लागेल. ओके, आपण इथं देऊन तो नाही घेते, तो ओव्हरराईड नाही होते. जर आपण त्याच्या ज्या चाइल्डला आहे त्याला जर व्हाईट कलर अप्लाय केला तर तो वर्क होतोय. ओके, म्हणजे जो क्लास आपण इथे यूज करतोय तो जस्ट आपल्याला त्याच्या चाइल्डला पास करावा लागेल. म्हणजे इथे बटनला आवाज नाही येते का माझा? चॅटमध्ये मेन्शन करा कोणाला आवाज वगैरे येत नसेल काही. मीता मॅडम आवाज येतोय माझा? मला तुमचा आवाज येत नाही, चॅटमध्ये टाका ना एकदा. ओके, मला आवाज येत नाही, मी काय करतो एकदा मीटिंग रिजॉईन करतो, लेफ्ट होऊ नका तुम्ही. ओके. ओके, आता पुढची कन्सेप्ट बघायची आपल्याला, मॉडेल्स. आता बूस्ट्रॅपमध्ये मॉडेल्स नावाची एक कन्सेप्ट आहे, आता ती काय असते सर्च करून घेऊ आपण. एखादं बटन दिलेलं असतं, त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येतो. ओके, जर कोणी जावा स्क्रिप्ट शिकलेली असेल तर त्यांना अलर्ट बॉक्स माहिती असेल. ओके, तर त्या टाईपचं कसं बनवायचं बघा. आता इथे मॉडेल एक डिझाईन केलं आहे जस्ट कार्ड वगैरे घेऊन किंवा मॉडेलचे क्लासेस यूज करून ते डिझाईन केलं आहे. जेव्हा आता एखाद्या बटनावरती आपण असं क्लिक करतो तेव्हा आपल्या स्क्रीनवरती असं एक पॉपअप येतो. याला पूर्णचे पूर्ण कस्टमायझेशन आपण
करू शकतो. तुम्हाला मी ती नाशिक शॉपची वेबसाईट दाखवली होती बघा, त्यावरती क्लिक करतो जेव्हा मी नाशिक याच्यावरती, तर एक मॉडेलचा पॉपअप येतो लॉग इनसाठीचा. इथे बघा, यावरती मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा काय होतं, एक मॉडेल येतं. याला मी कस्टमाइज केलं आहे, तुम्ही पण याला प्रॉपर कस्टमाइज करू शकता. ओके, आणि साइन अपला नाही येते. तर हे बनवायचं कसं? ओके, आता याचे पण काही बेस क्लासेस आहे, ते एकदा मी एक्सप्लेन करतो. सिंपल डमी मॉडेल आधी आपण इथून कॉपी पेस्ट करू. त्यासाठी एक सेपरेट फाईल क्रिएट करून घ्यायची का यातच ठेवू? ठीक आहे, यातच ठेवू आपण. हे वरचं झालं, त्याला काय करू आपण, कमेंट करून टाकू. नाहीतर नको, सेपरेट फाईल जर लागली पुढे तुम्हाला रेकॉर्डला तर काम येईल ते. आणि जी आपली इंट्रोची फाईल येते यात काय करू, कॉपी पेस्ट करून घेऊ. ओके, या मॉडेलमध्ये तुम्ही खूप छान असे कॉन्टॅक्ट फॉर्म बनवू शकता. कधी कधी काय होतं माहिती आहे, तुम्ही काही अबाउटचा सेक्शन देता वेबसाईटमध्ये, आणि अबाउटचं सेक्शन जर बघितलं तर एखाद्या कंपनीची खूप सारी इन्फॉर्मेशन असते. ओके, जर तुम्हाला काही शॉर्ट इन्फॉर्मेशन काही अशा पॉपअपमध्ये शो करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. रीड मोरचं बटन द्यायचं, त्यावरती क्लिक केल्यानंतर एक मॉडेल कॉल झालं पाहिजे. ओके, आता हे सगळं वर्क कसं होतं ते बघू आपण. त्यासाठी हा एक बेस त्यांनी सेटअप करून दिला आहे, तोच ॲज इट इज आपण इकडे यूज करू. ओके, हा एक क्लिकेबल इव्हेंट आहे. बटन घेतलंय तुम्ही, अँकर टॅग घेऊ शकता, लिंक घेऊ शकता, टेक्स्ट घेऊ शकता, डिपेंड करतं तुम्हाला काय पाहिजे. यामध्ये दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. ओके, फर्स्ट ते दिसतं कसं आहे ते बघू आपण. फाईलचं नेम लागेल आपल्याला, रिनेम करून आपण त्याचं नेम काय करू, कॉपी करून घेऊ. ओके, आता एक बटन आहे, या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक मॉडेल येतं आपल्याला. आता मॉडेलचा कोड कोणता आणि बटनचा कोड कोणता हे एक्सप्लेन करतो फर्स्ट तुम्हाला. हे झालं सिंपल एक बटन. या बटनमध्ये दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट. ओके, एक डेटा टॉगल, जसं आपण मग कॉलॅप्स बघितलं तसं डेटा टॉगल आता काय मॉडेल त्याला कॉल झाला पाहिजे. आणि डेटा टार्गेट इथं काय एक आय डी पास केलाय त्यांनी. आय डी मग आपण आपल्या मनाने देऊ शकतो. सिंपल मी घेतो डेमो मॉडेल. ओके, जिथनं कॉल होतं तिथं ॲज अ हॅश म्हणून पास करायचा, आणि जिथे आपण आय डी राईट करतोय, ओके डिक्लेअर करतोय, म्हणजे इथे त्याला हॅश नाही पास करायचा. हे झालं आपलं डेमो मॉडेल. आणि मॉडेलचा बेस क्लास असतो मॉडेल नावाचा, आणि हा फेड त्याचा इफेक्ट झाला. ओके, मॉडेल डायलॉग बॉक्स हा तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता, डिपेंड करतं तुम्हाला घ्यायचं आहे की नाही त्याचा पॅरेंट डिव्हिजन. त्यानंतर मॉडेलचं कंटेंट काय, जर हेडर घ्यायची मॉडेलला तुम्ही हेडर घेऊ शकता, फुटर घ्यायची फुटर, आणि बॉडी घ्यायची तर बॉडी. हे ऑप्शनल पार्ट झाला. जसं आपण कार्ड्स बघितले, ओके, कार्ड हेडर, कार्ड बॉडी, कार्ड फुटर सेम तसंच आहे. जस्ट त्याला मॉडेल हेडर, मॉडेल बॉडी, मॉडेल फुटर नावाने यांनी क्लासेस दिले. ओके, त्यानंतर याला एक क्लोज बटन पण येतं. जेव्हा मी मॉडेलवरती क्लिक करतो इथे हे बघा, इथे क्लोज बटन पण येतं आणि इथे पण एक क्लोज बटन येतं. मी ज्यावरती क्लोज करतो तेव्हा ते क्लोज होतं, म्हणजे याच्या मागे पण काहीतरी इव्हेंट हॅपन होतो ना. ओके, काहीतरी इव्हेंट ऑक्युर होतोय, मग त्याच्यासाठी पण एक क्लोज नावाचा एक क्लास आहे. तो क्लास इथं त्यांनी काय केलाय, अप्लाय केलाय. आणि काय डिसमिस झालं पाहिजे तर मॉडेल. तर या पद्धतीने जास्त एवढं वर्क करतं. ओके, हे सगळ्या गोष्टी प्री डिफाईन तुम्हाला जस्ट यूज करायचे. पण मी क्लासेस का सांगतोय, जर क्लासेस तुम्हाला बेसपासून कळले, जर एखादा पार्ट तुम्हाला काढून टाकायचा असेल तर तुम्ही तो इझिली काढून टाकू शकता. ओके, मॉडेल जास्त तर काही नाही, सिंपल 2 मिनिटाचा पण विषय नाही. तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला मॉडेल कन्सेप्ट पूर्ण डिटेलमध्ये समजून जाईल. आता मॉडेलमध्ये पण साईज आहे.
ओके. आपण जे मॉडेल आता रन केलं ते मॉडेल कोणतं मिडियम साईजचं झालं, तसं तुम्ही स्मॉल साईजचं मॉडेल घेऊ शकता, एक्स्ट्रा लार्ज साईजचं मॉडेल घेऊ शकता. अँड याच्यात जर लॉंग कंटेंट विथ स्क्रोलिंगसाठी पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने मॉडेल ॲड करू शकता. सगळे क्लासेस आहे, तुम्हाला फक्त एकदा गो याच्या थ्रू रेफर करा एकदा याचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. आता यामध्ये एक अजून आलं ग्रीड सिस्टीम. ओके. हा पॉईंट तुम्हाला जाहीद सरांनी शिकवलाय, पण लेक्चरला बाकी मुलं प्रेझेंट नव्हते त्या दिवशी. जस्ट मला समजेल का जाहीद सरांच्या लेक्चरला संडेला कोण कोण प्रेझेंट होतं? चॅट बॉक्समध्ये मला जस्ट सांगा. डू इट फास्ट, आपल्याकडे टाइम कमी आहे. संडेचं लेक्चर कोणीच नाही गेलं का जाहीद सरांचं? ओके. बाकीच्यांनी का नाही केलं लेक्चर? ते खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगणार होते जाहीद सर त्यात. ठीक आहे, नो इश्यू. नेक्स्ट टाइमपासून असं नाही झालं पाहिजे. मी आता ते पूर्ण परत एक्सप्लेन करेल. ठीक आहे. जर पूर्ण रेशो बघितला तर ॲटलिस्ट 5 ते 6 जणांनीच ते लेक्चर अटेंड केलं आहे. ओके. बाकीचे लेक्चर नव्हते. नो इश्यू. ट्राय करा असं लेक्चर नका बुडवत जाऊ. आपण ती कन्सेप्ट परत ग्रीडची, कारण ग्रीड सिस्टीम एवढी इम्पॉर्टंट आहे वेबसाईटमध्ये की तुमचं वेब पेज जर तुम्हाला डिवाइड करायचं आहे तर ते ग्रीड सिस्टीमनी करू शकता. ओके. तुम्ही प्रॉपर तुमच्या CSSनी पण करू शकता, फ्लेक्सच्या कॉन्सेप्ट, मीडिया क्वेरीच्या कॉन्सेप्ट यूज करून. पण तो जो रिस्पॉन्सिव्हनेस तुम्हाला बूस्ट्रॅप देईल ते तुमच्या कस्टमायझेशनमध्ये राहणार नाही. खूप टॅलेंटेड लोकांच्या टीमनी या गोष्टी आणल्या. ओके. म्हणजे त्यावरती किती R&D झाली असेल त्यानंतर त्या गोष्टी आल्या. आपल्याला जस्ट त्यांचे क्लासेस यूज करायचे, म्हणून ग्रीड सिस्टीम प्रत्येकाला आली पाहिजे. तर मॉडेलची ही कन्सेप्ट होती. मॉडेलचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला थोडं फॉलो करा. याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर्म वगैरे कसं ॲड करू शकता, सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला इथे. ओके. त्याला ॲनिमेशन द्यायचं असेल तर आपण ॲनिमेशनचे क्लासेस बघितले होते. ॲनिमेटेड जेलो पाहिजे, फ्लिप इन वाय, कोणते तुम्हाला ते झूम इन जे पाहिजे ते यूज करू शकता. ओके. हे बघा इथं त्यांनी साईजेस ॲड केलं आहे. हे एक्स्ट्रा लार्ज मॉडेल आहे. ओके. जिथं मॉडेल डायलॉग बॉक्स आहे तिथं तुम्हाला तो क्लास ॲड करायचा आहे. मॉडेल एक्सेल पाहिजे की मॉडेल LG पाहिजे की मॉडेल स्मॉल पाहिजे. ओके. डिपेंड करतं कशा पद्धतीने तुम्हाला ते पाहिजे. आता इथे जावा स्क्रिप्ट पण यूज केली त्यांनी, पण जावा स्क्रिप्ट लगेच नका करू. मी एक माझं यूट्यूब चॅनल आहे त्यावरती बघा पॉपअपचा एक व्हिडिओ टाकलेला आहे स्टार्टिंगलाच, इंट्रो व्हिडिओ. त्यात ही कन्सेप्ट आहे. जावा स्क्रिप्टचं लगेच सांगत नाही तुम्हाला जावा स्क्रिप्ट काय यूज होणार आहे. जर ऑटो कॉल मॉडेल करायचं असेल त्यासाठी आपल्याला हे मॉडेल म्हणजे जावा स्क्रिप्टने आपण ते करू शकतो. ओके. बाकी तर काही नाही. जेएसचं काही करू नका लगेच, पण याचं जेव्हा डॉक्युमेंटेशन फॉलो करणार तुम्ही प्रत्येक गोष्ट यामध्ये चेक करून बघा. ओके. त्यांचे क्लासेस कसे आहे, कोणता क्लास काढल्यानंतर काय वर्क होतं, हा पार्ट तुम्हाला सेल्फ लर्न करायचा आहे. मी तर पूर्ण शिकवून तर दिलं आहे, यात राहिलं तर काहीच नाही आता एक्स्ट्रा सांगायचं. पण जस्ट तुम्ही प्रॅक्टिससाठी करा, तुम्हाला अजून त्यामध्ये डीप काही 1-2 क्लासेस पण भेटतील एक्स्ट्रा. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट यामध्ये कॅरोजल. भरपूर जण याला स्लायडर पण म्हणतात. ओके. आता जर आपण एखादी वेबसाईट बघितली तर त्या वेबसाईटमध्ये इमेजेस दिलेल्या असतात. जेव्हा आपला न्यू बार संपतो त्याच्या खाली इमेजेस असतात आणि त्या कंटिन्युअसली स्क्रोल होत राहतात. ओके. किंवा त्यावरती माऊस घेऊन जातात तेव्हा ते पॉज होतात, त्यावरती कंटेंट असतं, त्याला काही कंट्रोल पण दिलेला असतात चेंज करण्यासाठी, लेफ्टला राईटला, बाकी बॉटमला पण असतात डॉट डॉट स्लॅश स्लॅश दिलेलं असतं त्यांनी. ओके. तर ते कसं करायचं त्यासाठी कॅरोजल नावाची कन्सेप्ट आहे बुस्टअपमध्ये, ती आपल्याला यूज करायची. ओके. हे बघा इथे ऑटोमॅटिकली काय सिम्पल एक स्लाइडर झालं. ओके. काही वेळानंतर ती स्लाइड चेंज होते. आता सेकंड स्लाइड आहे, आता ती चेंज होईल बघा. त्याचा काही टायमर दिलाय त्या पद्धतीने तो चेंज होईल. हा टायमर आपण सेट करू शकतो किती सेकंद नंतर ती स्लाइड चेंज झाली पाहिजे. ओके. त्यानंतर त्याला काही कंट्रोल आपण देऊ शकतो. जेव्हा मी यावरती क्लिक करेल ते चेंज होईल. आता इथं जस्ट एक ब्लॅक विंडो आहे, पण आपण आता त्यात इमेजेस ॲड करू म्हणजे तुम्हाला ते पूर्ण परफेक्टली समजेल. परत आता हे कंट्रोल झाले आणि खाली इंडिकेटर्स.
करंटली कोणत्या स्लाईडवरती आपण. ओके. आणि कॅप्शन, तुम्हाला काही कॅप्शन ॲड करायचे असतील की ती पर्टिक्युलर इमेज कशाच्या रिलेटेड आहे, तर ते पण आपण दाखवू शकतो. एक्स्ट्रा तर नाही यात काही, जस्ट एवढ्या दोन गोष्टी केल्या तरी जमेल. आणि लास्टला थोडी जावा स्क्रिप्ट आहे ती आपल्याला यूज करायची आहे. जे क्वेरीचा कोड आहे तो. ओके. हा कोड आता कसा यूज करायचा मी एवढं तुम्हाला शिकवून देईल. जो इंटरवल पास केलाय म्हणजे किती इंटरवल नंतर किती टाइम नंतर स्लायडरची स्लाईड म्हणजे फिरणार आहे आपली. ओके. टाइम रेशो आपल्याला द्यायचा आहे तिथे. आणि इथे तुम्हाला सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी भेटून जातील ज्या की तुम्ही त्या JS च्या कोडमध्ये ॲड करू शकता. ओके. तर मग आपण आता एक सिम्पल स्लाइडर ॲड करू. त्यासाठी एक सेपरेट फाईलच क्रिएट करून घेऊ आपण. ओके. परत आपली जी इंट्रोची फाईल आहे ती ॲज इट इज आपल्याला याच्याकडे कॉपी पेस्ट करायची. आपण तिन्ही चारही प्रकारचे स्लाइडर इथे घेऊन बघू. ओके. म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार. आणि तुम्हाला जस्ट हेच स्लाइडर नाही पण मी तुम्हाला स्लाइडरचे अजून दोन टाईप शिकवल जे की आपल्याला jQuery आणि जावास्क्रिप्ट झाल्यानंतर शिकवणार आहे. कस्टम स्लाइडर आहे थर्ड पार्टी जे आपल्याला बूटस्ट्रॅप नाही प्रोव्हाइड करत. ओके. काही सेटअप आहे त्याचा यूज करून आपण करू शकतो. जर कोणाला R&D साठी ते टॉपिक लागत असेल तर मी ते दोन्ही तुम्हाला टॉपिक सांगून देतो. फर्स्ट आहे वाव स्लाइडर. ओके. तुम्ही वाव स्लाइडरचा यूज करून जसं पाहिजे तशा पद्धतीचं स्लाइडर बनवू शकता. त्यात भरपूर सारे इफेक्ट्स आहे जे आपल्याला बूटस्ट्रॅप पण देत नाही त्यापेक्षा नवीन नवीन छान छान स्लाइडर्स बनवू शकतो आपण इफेक्ट स्लाइडरचे. ओके. त्यावरती पण एक लेक्चर घेईल पण त्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट लागते थोडीफार. मग ते जावास्क्रिप्ट झाल्यानंतर मी घेणार आहे. ओके. अँड अजून एक स्लाइडर आहे जे पण तुम्हाला खूप हेल्पफुल आहे. रिअल टाइम मध्ये दाखवतो मी तुम्हाला ते. हा एक कॅनेडियन प्रोजेक्ट आहे. हे बघा इथे कसे बॉक्स स्लाइड होत आहे. ओके. त्यासाठी एक स्लाइडर त्याचं नाव आठवत नाही मला त्याच्या क्लासवरून मी सांगतो तुम्हाला जस्ट मिनिट. कारण हा बूटस्ट्रॅप मध्ये हा इफेक्ट करायला गेलं तर आपला खूप टाइम कन्झ्युम होणार आहे. ओके. त्याला ओव्हल कॅरोझल म्हणतात. तर याची सेपरेट एक वेबसाईट आहे तिथनं पूर्णचे पूर्ण कोड आपल्याला भेटतो. जस्ट तुम्हाला कंटेंट काय पाहिजे आणि कस्टमाइज कसं करायचं आहे ते आपल्याला जमलं पाहिजे. आता कस्टमाइज करणं तर तुम्हाला शुअर शॉट एकदम बेस्ट जमायला लागले. आता इथं कसे ग्रेडियंट कलर घेतले तर इथं टेक्स्ट कलर थोडा प्रॉपर नाही झालाय तो. होऊन जाईल तो पण जर चेंज झाला तो तर. ओके. तर आता आपण स्लाइडर ॲड करू सिंपल. स्लाइड आणि कॅरोझल असे त्याचे दोन बेस क्लास आहे. आपण फर्स्ट सिंपल स्लाइडर पासून स्टार्ट करू. ओके. हा आपला सिंपल स्लाइडर आहे. त्यात आता आपण काय करू इमेजेस ॲड करू. आणि त्याचे क्लासेस कसे ते क्लासेस पण मी एकदा एक्सप्लेन करून देतो. ओके. हा कॅरोझल एक बेस क्लास आणि स्लाइड हा एक बेस क्लास. हे त्याचे दोन बूटस्ट्रॅपचे क्लासेस आहे प्रीडिफाईन जे आपल्याला बूटस्ट्रॅप प्रोव्हाइड करतं. आणि डेटा राईट काही चेंज झालं पाहिजे तर कॅरोझल चेंज झाले पाहिजे. ओके. ते इमेजेस. त्यानंतर कॅरोझल इनर नावाचा एक क्लास आहे पॅरेंट क्लास त्याच्या इनसाइड तुम्हाला त्या इमेजेस ॲड करायचे आहे. ओके. मग इमेजेस ॲड करण्यासाठी जसं आपण याच्या आधी लिस्ट आयटमचं बघितलं होतं बघा अँकर टॅगचं बघितलं होतं न्यू बारच्या वेळेस न्यू लिंकचे पॅरेंट चाइल्ड क्लासेस बघितले तसंच एक चाइल्ड क्लास आहे कॅरोझल आयटम नावाचा. आता इथं ॲक्टिव्ह ॲड केला आहे म्हणजे जी फर्स्ट इमेज आहे ती फर्स्ट तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल बाकीच्या ॲक्टिव्ह नाही दिसायच्या. ओके. आपण इथं आता काय करू इमेजेस ॲड करू. काही इमेजेस मी डाउनलोड करून ठेवल्या होत्या
रिस्पॉन्सिव्हनेससाठी दोन क्लास सांगितले मी तुम्हाला, आय एम जी रिस्पॉन्सिव्ह आणि आय एम जी फ्लुइड. डिपेंड करतं तुम्हाला कोणता यूज करायचा आहे कंडिशननुसार. ओके, मी 3च इमेज ठेवलं आहे. तुम्हाला जास्त ठेवायचे तुम्ही जास्त इमेज पण ठेवू शकता. परत आपल्याला फाईल घ्यावं लागेल, जस्ट मिनिट. ओके, हे काय झालं, एक सिम्पल स्लाइडर इथे ॲड झालं. पण आपल्याला एक त्याचा जावा स्क्रिप्टचा जो कोड आहे खाली लास्टला, तो कोड पण काय करतो मी इथे ॲड करून घेतो. तर जावा स्क्रिप्ट आली म्हणजे ती डायरेक्टली अशी वर्क होत नाही. ओके, त्यासाठी आपल्याला एक स्क्रिप्ट टाईप घ्यावा लागतो, स्क्रिप्ट टॅग. आणि त्याच्यानंतर त्यात आपण काय करतो ते ॲड करतो. हा स्क्रिप्ट टॅग झाला, त्यात हा आपला कोड. ओके, हा जावा स्क्रिप्ट सॉरी जेक्वेरी याला फॉलो करते, म्हणून आपण जेक्वेरी फाईलच्या खाली तो कोड ॲड केला आहे. ओके, तर हे काय झालं, सिम्पल स्लाइडर झालं, ते ऑटोमॅटिकली चेंज पण होतं आहे. ओके, पण याला आपण काही कंट्रोल्स वगैरे काय ॲड केलेले नाही आहे चेंज करण्यासाठी. आता इथं टाईम मी 2 सेकंड ठेवला आहे म्हणून तो एवढं फास्ट आहे. 1 सेकंड ठेवलं तर अजून खूप फास्ट होईल. तर नॉर्मली 3 सेकंदपर्यंत तो ठेवायचा. ओके, पण आता त्याला जर आपण 3 आणि 4 सेकंद केलं तर आपला टाईम खूप वेळ जाईल. 4 सेकंद एक स्लाईड व्हायला लागेल, त्यामुळे थोडं फास्टच राहू द्या. पण तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथनं तो चेंज करू शकता. आता आपण स्लाइडर विथ कंट्रोल बघू, किंवा यालाच मॉडिफाय करत चालू पुढे, जेणेकरून तुम्हाला समजेल पण. इथे आपले कंट्रोल्स आहे. जस्ट हे दोन बटन काय करायचे तुम्हाला ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घ्यायचे. कॅरोजो लिनरचा जेव्हा ड्यू संपतो त्याच्या खाली तुम्हाला ते दोन बटन ॲड करायचे. अरे त्याला एक इश्यू झालाय पण, मे बी एक मिनटं, कंट्रोल शिफ्ट आहे. ते जे दोन ॲरो आहे ते भेटत नाही त्याला. होप सो ते MDB मुळे इश्यू असेल. आपण काय करू, MDB ची जी फाईल आहे ना तिला कमेंट करू, सेव्ह, रिफ्रेश. ओके, आयकॉन्स तर आले इथे, पण मग त्याची विड्थ हा काय ब्लॉक येतोय त्याचा, एक मिनिट चेक करू. इथे इमेज ॲड नाही केली, एक मिनिट त्याला रिसॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. या पद्धतीने तो वर्क नाही करायचा. कुठेतरी काहीतरी फाईल आहे ना मॉडिफाय केली गेली. त्याची पूर्ण विड्थ ऑक्युपाय करतोय.
आपण जर त्याची mg फ्लुइड आणि त्याची फिट तेवढी जर ठेवली तर एकदा चेक करू. ड्यू मिसमॅच झाला का आपला? हा याचा ड्यू बरोबर आणि हा कॅरोजल आयटमचा आणि याच्यानंतर आपण ते बटन्स ॲड केले. वर्क तर व्हायला पाहिजे प्रॉपर. हो. ओके, आय डीचा तर इश्यू सॉल्व्ह झाला आहे. पण मग हा ब्लॉक आपल्याला मे बी कस्टमच घ्यावा लागणार आहे. तर आपण आपली स्टाईल डॉट सी एस एस चेक करू, त्यामध्ये आपण काही कस्टमायझेशन केलं आहे काय. हे बूटस्ट्रॅपच्या फोल्डरमध्ये आपली स्टाईल डॉट सी एस एस नाही, इथं कलर्सच केले फक्त आपण ॲड. कस्टमायझेस केलेली फाईल आली यात, त्याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. तुमचा सेटअप वेगळा असेल, त्या सेटअपमध्ये हे प्रॉपर वर्क होऊन जाईल. ओके, मी ती फाईल कस्टमाइज केली त्यामुळे हा इश्यू दाखवतोय. पण आता या दोघांचं कनेक्शन इथं आपण शो केलं आणि इथं ते आयकॉन्स येत नाही बघा. MDB फाईल ॲड केल्यानंतर आता ते काय येत नाही माहिती आहे. जेव्हा आपण MDB फोल्डर स्ट्रक्चर डाउनलोड केलं ना, त्यात एक SVG किंवा IMG नावाचं एक फोल्डर असेल, त्याच्या इनसाइड हे आयकॉन्स आहे. ओके, तिथनं आपल्याला आयकॉन्स भेटू शकतात. आपण एकदा करून घेऊ, नाहीतर मी ते नेक्स्ट लेक्चरला तो सेटअप करून ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो स्लायडरला ते आयकॉन्स ॲड कसे करायचे आणि ते फोल्डर ॲज अ झिप म्हणून ग्रुपला सेंड करतो. एकदा तुम्ही चेक करा तुमच्या एंडला किती तुमचे आयकॉन्स येत आहे का. ओके, जर नसेल येत तर ते कसे आणायचे, ते इमेजेस कसं पास करायचे आपण पास करू. कारण हे बघा इथे एरर काय दाखवतोय कन्सोलला की त्या इमेजेसचं पाथ भेटत नाही त्यांना आणि त्या पाथला ती इमेजेस सेट नाही, फाईल नॉट फाउंडचा इश्यू येतोय. ओके, तर आपल्याला ते ॲरो लेफ्ट आणि ॲरो राईट आणावं लागेल. तोपर्यंत आपण या फाईलला ॲज कमेंट देऊन टाकू आणि बूटस्ट्रॅपचे जे ॲरोज आहे बाय डिफॉल्टवाले ते ॲरोज काय करू यूज करू. ओके, त्यानंतर खाली हे जे इंडिकेटर्स दिसत आहे ते इंडिकेटर्स पण आपण काय करू शकतो ॲड करू शकतो. सिम्पल जस्ट तुम्हाला हा एक OL टॅग आहे, तो OL टॅग तुमच्या मेन पॅरेंट ड्यूच्या खाली ॲड करायचा आहे. ओके, आणि इथं जो ID दिसतोय तो ID काहीच करायचा चेंज करायचा. आता इथे जो आपण वरती ID यूज केला आहे तोच ID ॲज इट इज सगळ्यांना यूज करायचा आहे आपल्याला. त्यानंतर तुम्ही ट्राय करून बघा, स्लायडरचं लेक्चर मी सेपरेटच घ्यावं लागणार कारण ती फाईल मॉडिफाय केलेली, जे इफेक्ट्स आणि जे कस्टमायझेशन मला तुम्हाला शो करायचे ते नाही करता येणार आहे आता. ओके, त्यानंतर तुम्ही कॅप्शन जर ॲड करायचं असेल तर प्रत्येक इमेजच्या खाली एक कॅप्शन नावाचा क्लास असतो, कॅरुझल कॅप्शन नावाचा. इमेज टॅग आपला इथं संपला, त्याच्या खाली जस्ट तुम्हाला हा ड्यू ॲज इट इज उचलायचा आहे आणि ॲड करून घ्यायचा. त्याला तुम्ही व्यवस्थित कलर कॉम्बिनेशन पण पास करू शकता. ओके, एक टास्क असेल तुमच्यासाठी R&D बेसिसवर. जर नाही जमली मी परत हे लेक्चर घेणार आहे तुमचं स्लायडरचं. समजलं? काय डाऊट्स?
चॅट बॉक्समध्ये सांगा. काय डाऊट्स असतील ते विचारा. पुढचा टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला. इथपर्यंत ओके ना? काही डाऊट्स आहे कोणाला? नो सर. ओके. जस्ट प्रॅक्टिसचा पार्ट आहे, केलं तर होऊन जाईल ते. ओके. डेव्हलपर आहे आपण, थोडा टाइम द्या, सॉल्व्ह होते प्रत्येक गोष्ट. ओके. आता पुढे एक सिस्टीम बघायची आपल्याला. घेऊ ना लेक्चर पुढे, की बस झालं आजच्या दिवसासाठी एवढं? असं काही कोणाला टाइम लिमिट आहे? कारण पुढे 1-2 दिवस सुट्ट्या द्यायच्या आहे, त्यामुळे आपल्याला भरपूर सारे कॉन्सेप्ट थोडं पटपट काम कंप्लीट करायचे. चला एक सिम्पल आपण घेऊ ग्रिड सिस्टीम. मी परत एक्सप्लेन करून देतो सगळ्यांना. ओके. साऊंड सगळ्यांना क्लिअर आहे ना? प्रॉपर रेकॉर्डिंग पण मी एकदा चेक करून घेतो, वर्क होते प्रॉपर, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ग्रिड सिस्टीम शिकायची आपल्याला. ओके. बूटस्ट्रॅपची ग्रिड वेबसाईटला तुम्ही कसं पार्टिशनमध्ये डिवाइड करू शकता. सिंपल मी काय करतो, एक पेंटला तुम्हाला शो करतो की बूटस्ट्रॅपची ग्रिड वर्क कशी करते. ओके. आता सपोज हे तुमची कंप्लीट एक वेबसाईटचं पेज झालं, हा ब्लॉक म्हणजे, बरोबर. ह्या पेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एवढ्या पार्टमध्ये काही कंटेंट शो करायचं आहे आणि उरलेल्या हाफ पार्टमध्ये एखादी इमेज शो करायची तुम्हाला. ओके. तर झालं की नाही याचं पार्टिशन? किंवा परत हा जो 2 पार्टिशन केली तुम्ही, त्याच्या इनसाइड परत तुम्हाला अजून एक छोटी इमेज, इथे परत अजून एक छोटी इमेज, परत इथे एक इमेज. ॲट द एंड सांगायचं मग मिनिंग आहे की तुम्हाला पार्टिशन करता आलं पाहिजे. ओके. तर जी ग्रिड सिस्टीमने आपल्याला बूटस्ट्रॅपने दिली, मे बी तुम्हाला जायत सरांनी सांगितलं असेल ग्रिड सिस्टीम वर्क कशी करते, मीडिया क्वेरी, फ्लेक्स बॉक्सेस कसं वर्क करता. ओके. त्या गोंधळात आपण नाही जायचं. मी डायरेक्टली बूटस्ट्रॅप कसं प्रोव्हाइड करतं आपल्याला ते शिका. ओके. हे सगळं आपलं CSS मध्ये झालेलं आहे. तर बूटस्ट्रॅप आपल्याला 12 कॉलम्स प्रोव्हाइड करतं टोटल. तर आता तुम्ही पूर्ण स्क्रीन तुमची 12 कॉलम्समध्ये डिवाइड करू शकता. त्यासाठी आपल्याला एक क्लास घ्यावा लागतो, तो म्हणजे रो. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करतो, एक रो घेतो. ही झाली आपली एक रो. त्या रो मध्ये तुम्ही टोटल 12 कॉलम्स घेऊ शकता. आता कॉलम्स कसे, कॉल 1, कॉल 2, कॉल 3 असं नाही. तर टोटल जो पण तुम्ही कॉलम्स घेणार त्याची ॲडिशन झाली पाहिजे 12. ओके. आता हे बघा, मी काय करतो इथे सिंपल हा एक कॉलम घेतला. ओके. एक मोठा कॉलम घेतला, परत एक छोटा कॉलम घेतला आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा कॉलम घेतला. या तिघांची टोटल काय झाली पाहिजे, 12 झाली पाहिजे. आता सपोज हा घेतला मी कॉलम 2. ओके. हा थोडा मोठा दिसतोय म्हणजे याचा असेल हा कॉल 4, हा पण आपला काय कॉल 2, आणि रिमेनिंग किती राहतात आता 4, 4, 8, आणि लास्टचा पण आपण काय करू याला कॉल 4. ओके. तर ह्या पद्धतीने बूटस्ट्रॅपची ग्रिड वर्क करते. त्याची टोटल जे ॲडिशन आहे, एका रो मध्ये तुम्ही 12 कॉलम्स घेऊ शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही रो नावाचा पॅरेंट ड्यू घेणार आणि त्याला क्लास ॲड करणार रो, त्याच्या इनसाइड तुम्ही 12 कॉलम्स क्रिएट करू शकता. ओके. आणि त्यात आता काही क्लासेस आहे. ओके. ती क्लासेस बघा, बेस क्लास त्याचा रो नावाचा बेस क्लास आहे. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये कॉलम्स पडतात. आता सिंपल तुम्ही कॉल पण घेऊ शकता. ओके. पण रिस्पॉन्सिव्हला त्याचा इश्यू येईल. मग त्याचे परत काही टाईप पडतात. स्मॉल स्क्रीनसाठी कॉल SM. ओके. त्यानंतर मीडियम स्क्रीनसाठी कॉल MD, लार्ज स्क्रीनसाठी कॉल LG, एक्स्ट्रा लार्ज स्क्रीनसाठी कॉल XL. ओके. आता इथं परत त्याच्या पुढे एक डॅश देऊन किती कॉलम घ्यायचा आहे तुम्हाला, 2 घ्यायचं आहे, 6 घ्यायचं आहे, 2 घ्यायचं आहे. ओके. ह्या पद्धतीने आपण करू शकतो. आता ही झाली जस्ट थिअरी. जेव्हा तुम्ही आता प्रॅक्टिकली बघशाल
तेव्हा तुमच्या लक्षात प्रॉपरली येईल. ओके, मी पेंटवरती दाखवतो एक नेचर, एक सिम्पल आपल्याला डिझाईन कसं करायचं आहे. तर कशा पॉसिबल वेने आपण त्याला डिझाईन करू शकतोय बघा. ही एक रो झाली. ओके, या रोला मला दोन पार्टिशन पाहिजे. या रोला मला दोन पार्टिशन पाहिजे सेम ब्लॉकचे. ओके, एका याला मला डेंजर कलर पाहिजे. रोला गेला आपल्याला तो, एक मिनिट त्याला फिल करू आपण. ओके, हा कलर पाहिजे आणि सेकंड येलो आहे ना, वॉर्निंग कलर आपण सेकंड याला घेऊ. ओके, तर याचा बेस क्लास झाला बाहेरचा रो, आणि त्याच्या इनसाइड आपण दोन कॉलम्स घेतले. कॉल कोणत्या साईजचा घ्यायचा तो घ्या, कॉल 6, कॉल SM6, कॉल MD6, जसं स्क्रीननुसार घ्यायचं त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. त्यासाठी परत एक न्यू फाईल क्रिएट करू. परत ज्या स्टार्टर फाईली लागतील आपल्याला CSSच्या, त्या ॲज इट इज ते कॉपी पेस्ट करू. आणि काय करू आपण, बूटस्ट्रॅप ग्रिड असा एक न्यू वर घेऊन टाकू. आणि फाईल ॲज इट इज वरती काय करू, रन करू. ओके, आता ग्रिड कन्सेप्ट बघायची. मला काय करायचं, एक रो घ्यायची आणि त्या रोला दोन याच्यामध्ये डिवाइड करायचंय. बरोबर, तर हा जो कंटेनर आहे त्या कंटेनरच्या इनसाइड मी घेतो एक डिव टॅग. ओके, आणि त्याला ॲड करेल क्लास एक रो. ओके, एक रो घेतली. इंटरव्ह्यूला क्वेश्चन नक्की विचारला जातो की एका रो मध्ये तुम्ही किती कॉलम्स घेऊ शकता, तर त्याचा आन्सर काय, 12. ओके, तर मला काय करायचं आता, एक रो हाफ हाफ डिवाइड करायची. तर मला बुस्टरॅप 12 कॉलम देताना, तर मी काय करेल, मला मीडियम साईजचे कॉलम पाहिजे म्हणून मी कॉल MD6 इंटू 2, सॉरी इथे परत कॉल घ्यावा लागेल आणि डॅश. परत टाईप करण्यापेक्षा एक मिनिट, तुम्हाला ते असं समजायचं पण नाही, ते थोडं कॉम्प्लेक्स वाटेल. दोन डिव टॅग घेऊ. ओके, फर्स्ट याला मी ॲड करेल फर्स्ट पार्ट. मला मीडियम साईजचे दोन कॉलम पाहिजे, तर कॉल MD6. ओके, अजून आपल्याकडे 6 पार्ट बाकी आहे. मग परत मी काय करतो, कॉल एक डिव्हिजन आणि त्याला क्लास देऊ आपण कॉल MD6. आता याची झाली का टोटल 12. बरोबर, आणि त्याला काही बॅकग्राऊंड कलर फर्स्ट आपला कोणता होता, डेंजर होता, मी याला डेंजर ॲड करतो. आणि दुसरा काय होता, वॉर्निंग होतं वाटतं, तर वॉर्निंग ॲड केला. पाच चुकलंय का, नाही फाईल तर एक्झिक्यूट होतेच आहे. ओके, आणि यात पण काय करू, कंटेंट नव्हतं म्हणून ते शोध नव्हतं. लोरेम 20 टॅब.
याचं पण काय करू, टेक्स्ट काय करू, व्हाईट करून घेऊ आपण. ओके, तर आता मी एक रो घेतली आणि त्याला 2 कॉलममध्ये डिवाइड केला. तिथं पॅडिंग, मार्जिन, कलर कॉम्बिनेशन, राऊंडेड शेप, बॉक्स शॅडो सगळं काही ॲड करू शकतो. कस्टमायझेशनचा पार्ट झाला तो, ते तुम्हाला करायचं आहे. मी कन्सेप्ट सांगणार, त्यावरती लुक अँड फीलवर तुम्हाला काम करायचं थोडंसं. आता मला काय करायचं आहे, एका रोमध्ये ना सर मला 3 कॉलम घ्यायचे. ओके, एक रो घ्यायची आणि मला 3 कॉलम घ्यायचे. तर बूटस्ट्रॅपने आपल्याला काय सांगितलंय की मी तुम्हाला 12 कॉलम्स देतो, तर तुम्हाला ते कसे डिवाइड करायचे त्या पद्धतीने करा, फक्त पॉईंटमध्ये डिवाइड करू नका. ओके, तर तुम्ही असं नाही घेऊ शकत 3.5 5 असं पॉईंटमध्ये नाही घेऊ शकत. तुम्हाला एक फिक्स व्हॅल्यू घ्यायची. तुम्ही कॉलम डी 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता, 10 घेऊ शकता, डायरेक्ट 12चा पण घेऊ शकता. ओके, डिपेंड करतं तुम्हाला कसं पाहिजे. तर मी तुम्हाला क्वेश्चन करतो, मला एक रो घ्यायची आणि त्याचे 3 कॉलममध्ये डिव्हाइड करायचं आहे, तर मला कशा पद्धतीचे पार्टिशन घ्यावं लागेल, किंवा जस्ट आन्सर करा मला एक पार्टिशन किती याचं घ्यावं लागेल, तेव्हा डिवाइड म्हणजे 3 कॉलम्स होतील. चॅट बॉक्समध्ये आन्सर करा. 4 4. राईट. ओके, तर मी तेच करतो. आपली रो कुठे संपते येते, त्याच्या खाली एक काय करू आपण, सिम्पली एक रो घेतली, ड्यू डॉट रो नावाचा, आणि त्याच्यानंतर हे शॉर्टकट्स आहे, तर आपल्याला 3च पाहिजे होते, तेव्हा त्याचे टोटल काय होईल, 12 होईल. आणि यात काहीतरी कंटेंट लोअर M20 टॅब, यात पण लोअर M20 टॅब, यात पण लोअर M20 टॅब. ओके, त्याला कलर दिल्याशिवाय त्याला तो इफेक्ट दिसायचा नाही मे बी. अँड या रोला काय करू, मार्जिन टॉप ॲड करू आपण, मार्जिन टॉप 5. टेक्स्ट कलर वगैरे काही लक्ष नका देऊ त्याकडे जास्त, जस्ट एक पार्टिशन पाहिजे होतं मला, तर ते पार्टिशन आपण ॲड केलं. आता मला काय करायचं माहिती आहे, फर्स्ट रिस्पॉन्सिव्हचं सांगतो, त्यानंतर त्या पॉईंटकडे आपण जाऊ. ओके, आता जेव्हा मी याला रिस्पॉन्सिव्ह करेल, ओके, तो जेव्हा स्मॉल स्क्रीनला जातो तेव्हा एका खाली एक ॲड होऊन जातं आहे बघा. त्यानंतर मीडियम स्क्रीनला एवढं, बाकी सगळीकडे तोच पार्ट होतोय, पण मला चेंज करायचं आहे. ओके, एक्सेल स्क्रीनला वेगळं पाहिजे, मीडियम स्क्रीनला वेगळं पाहिजे, तर मी ते कसं करू शकतो, फर्स्ट जी रो आहे तिला पण आपण ॲड केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर मी तर ॲड करतो, कॉलेशन 6च पाहिजे मला इथे पण, आणि इथे पण ॲड करतो कॉलेशन 6. ओके, MD झाली. कॉल LG, जेव्हा तो लार्ज स्क्रीनला जाईल तेव्हा एक पार्ट झाला पाहिजे 4चा फर्स्ट, आणि जो सेकंड पार्ट आहे तो झाला पाहिजे, जर तो वरचा 4चा झाला तर मला लास्टचा किती घ्यावा लागेल, तेव्हा टोटल 12 होईल, 8. राईट आन्सर. ओके, आता हे लार्ज स्क्रीनला आहे, वरच्या याला आपण क्लासेस अप्लाय केले. ओके, तर लार्ज स्क्रीनला काय केलं त्यांनी, फर्स्ट पार्ट आला आपला 4चा, सेकंड पार्ट त्यांनी किती घेतला, 8चा. ओके, जसं आपण त्याला मोबाईल रिस्पॉन्सिव्ह करू तसं त्याचं बिहेवियर चेंज होत जाईल. तो आता मीडियम स्क्रीनला आला तर परत तो 6 मध्ये डिवाइड होऊन गेला. स्मॉल स्क्रीनला आला तेव्हा तो, आता या स्मॉल स्क्रीनला त्याला एका खाली एकच यावं लागेल, कारण त्यामध्ये कंटेंट आहे. ओके, तर हे क्लासेस यूज करून आपण काय रिस्पॉन्सिव्ह पण करू शकतो सगळ्या गोष्टी. ओके, तर हे क्लासेस ॲड करूनच घ्यायचे की तुम्हाला स्मॉल स्क्रीनला किती कशा पद्धतीने ग्रेड दाखवायची, मीडियम स्क्रीनला कशी दाखवायची, एक्स्ट्रा लार्जला कशी दाखवायची, डिपेंड करतात तुम्हाला कशा पद्धतीने ते क्लास ॲड करायचे. आता एक आन्सर करा. ओके, एक रो आली, थोडी मोठी रो घेऊ आपण.
ब्लॅक. ओके, एक रो घेतली. आता त्या रोच्या इनसाइड मी काही कॉलम्स घेतो. फर्स्ट हा माझा आला कॉलम एक 8चा आणि सेकंड माझा एक कॉलम आला 4चा. राईट. आता याचं डिवायडेशन कसं केलं असेल मी, एक हा बाहेरची एक रो, त्याच्या इनसाइड कॉल सेम एम डी काय घ्यायचं आपल्याला 8 आणि दुसरा 4. बरोबर. सपोज मी हा पकडतो, हा माझा 8चा आहे, हा आहे माझा 4चा. आता मला काय करायचं ते 8च्या इनसाइड आहे ना परत एक रो पाहिजे. इथे मला परत एक रो घ्यायची पूर्ण मोठी रो, आणि त्या रोच्या इनसाइड मला पार्टिशन पाहिजे 6 चं. ओके, ह्याच्या इनसाइड मला काय पाहिजे 6 चं पार्टिशन पाहिजे. इकडे पण कंटेंट, इथे पण कंटेंट आणि वरचा पण पार्ट कंटेंट. तर यासाठी मला काय करावं लागेल, करून दाखवतो फर्स्ट. ओके, कारण आन्सर तर तुम्ही आता करता नाही येणार, म्हणजे येईल तुम्हाला पण मग तुम्ही बोलत नाही. चॅट बॉक्सवर किती वेळ टाईप करत बसणार तुम्ही. आपण काय करू, हा एक रो आहे ना, या रोच्या खाली परत एक रो घेऊ. डिव डॉट रो, एक रो आली, तिला एक क्लास ॲड करून घेऊ लगेच, मार्जिन ऑफ 5. ओके, रो आली. रोला आपल्याला दोन याच्यामध्ये डिवाइड करायचं होतं. बरोबर. डिव डॉट आपण मिडियम साईज घेऊ, कॉलम डी 8 मध्ये. ओके, फर्स्ट आला, त्यात मी काहीतरी कंटेंट ॲड करून घेतो. सपोज लोरेम, किंवा आपण त्याला कलर्स ॲड करू, बॅकग्राऊंड डेंजर. ओके, त्यानंतर एक कॉलम झाला, अजून एक सेकंड कॉलम पाहिजे, त्याला मी ॲड करतो कॉल MD4. ओके, म्हणजे एक रो आपली संपली. एका रो मध्ये तुम्ही एक 8चा कॉलम घेतला, एक 4चा कॉलम घेतला. एमटी आउटपुट दिसत नाही, पण एकदा ट्राय करू आपण. त्यात कंटेंट नाही त्यामुळे ते दिसत नाही. थोडं कंटेंट टाकू आपण त्यात. ओके, तर एक 8चा कॉलम आला, एक 4चा कॉलम आला. त्यानंतर काय करायचं होतं आपल्याला, या 8च्या कॉलममध्ये परत एक रो घ्यायची होती मला. बरोबर की नाही. आता मी इथे परत काय करेल, सिंपल याच्या खाली डिव डॉट रो, आणि याच्यामध्ये परत मला बूटस्ट्रॅप 12 कॉलम्स येतं. तर मी कशा पद्धतीने पण 12 कॉलम यामध्ये बनवू शकतो, पण मला दोनच बनवायचे. मी कॉल SM स्मॉल स्क्रीनसाठी 2 कॉलम बनवतो 6 चे. ओके, याला ॲज इट इज कॉपी पेस्ट करू आपण. आणि यात थोडं डमी कंटेंट लोरेम 10, आणि यात पण थोडं डमी कंटेंट लोरेम 10. ओके, अँड जो खालचा 4 होता ना, त्यात आपण इमेज ॲड करू, IMG images स्लॅश IMG. ओके, त्याला क्लास ॲड करून घेऊ आपण, IMG फ्लुइड नावाचं. ओके, तर ती ग्रिड काय झाली, परफेक्टली वर्क झाली. इथे एक ती आपली ग्रिड येईल, एक रो, हा कॉलम 8, त्या कॉलम 8च्या इनसाइड परत आपले एक रो, आणि त्या रोच्या इनसाइड परत आपले कॉलम्स. ओके, भरपूर सारा जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ग्रिड सिस्टीम ॲड करू शकता. आता इथे मला शो करायचं तुम्हाला, बघा इथं बूटस्ट्रॅपची ग्रिड सिस्टीम यूज केली आहे. बरोबर. आता मला सांगा, हे कॉलम्स किती किती याचे कॉलम्स घेतले होते यांनी. ओके, 3 पार्ट केले, 1 2 3. तर एक कॉलम 4चा आला ना, ही एक रो घेतली, इथपासनं तर इथपर्यंत ही रो आली. ओके, एक मिनटं मी करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला जेव्हा मी असाइनमेंट देईल तेव्हा प्रॉपर लक्षात येईल तुमच्या. काय केलं मी, सपोज वरचा जेवढा पार्ट आहे ना, हा नको आहे मला,
एक रो केली, बरोबर, एक रो केली आणि मला पाहिजे त्यात 3 कॉलम्स 4 चे. मग मी 3 कॉलम्स घेतो इथे इंटू 3. ओके. प्लस त्यामध्ये काय काय फीचर्स आहे, वेब डेव्हलपमेंट, इंटरफेस, आपण ठीक आहे वेब डिझाईन घेऊ. त्यानंतर इथे PHP आणि इथे बूटस्ट्रॅप. त्याचं काय करायचं, टेक्स्ट व्हाईट. सेकंड याला आपण काय करू, PG इन्फो अँड टेक्स्ट, त्याचं पण व्हाईट घ्यावं लागेल. आणि QBG डेंजर आणि त्याचं पण टेक्स्ट व्हाईट. ओके. त्याला मार्जिन टॉप पण घ्यावं लागेल आपल्याला. ते अटॅच होऊन गेले एकमेकाला पूर्ण, मार्जिन टॉप 5. ओके. तर 3 याचं हे भेटलं मला. त्यांनी इथे कसं घेतलंय, 3 टाईपमध्ये घेतलंय, बरोबर. त्याला आयकॉन्स वगैरे, खाली इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही पण देऊ शकता. आपण त्या टाईपचे लुक अँड फील तयार करून दाखवतो मी तुम्हाला. जस्ट हे वेब डिझाईन आहे ना, त्याला उचला आणि एक H3 मध्ये टाका. ओके. तो H3 झाल्यानंतर खाली एक P विथ क्लास लीड आणि त्यातलं सम डमी कंटेंट लॉरेम 10. ॲज इट इज काय करू आपण त्याला बाकीच्या डिव्हिजनमध्ये पण कॉपी पेस्ट करून घेऊ. जस्ट त्याचं टायटल चेंज अँड ॲड, टायटल चेंज अँड ॲड. ओके. आला इफेक्ट 3 याच्यामध्ये. प्लस त्या कॉलममध्ये पॅडिंग मार्जिन ठेवायचे ते ठेवू शकतो, नो इश्यू. आता ही एक रो झाली आपली, बरोबर. इथल्यासारखी एक रो झाली. त्यांनी पूर्ण डिफॉल्ट ठेवले त्यामुळे आपल्याला दिसत नाही इथे अटॅच त्याची बॉर्डर वगैरे. त्यानंतर परत मला खाली एक रो पाहिजे. ओके. काय करायचं, ॲज इट इज जी रो आहे ना, तिला आपण कॉपी पेस्ट करू शकतो खाली, लगेच त्याच्या शेजारीच आपल्याला एक रो ॲड होऊन जाईल. जास्त गॅप नको आहे तर तुम्ही मार्जिन 2 ठेवा, मार्जिन टॉप 2. ओके. बाकी मार्जिन पॅडिंग तुम्हाला 2 कॉलममध्ये किती अंतर पाहिजे काय सगळं करू शकता. तर ह्या पद्धतीने बूटस्ट्रॅपची ग्रिड सिस्टीम वर्क होते. क्लिअर? काय डाऊट्स? टास्क आहे तुम्हाला, जेवढं आजच्या लेक्चरला शिकवलं, नेव बार वगैरे, स्लायडर वगैरे, प्रॉपर सगळं तुम्हाला ॲड करून एक वेबसाईट फ्रेम करायची. टाईम तुमच्याकडे 24 आवर्स किंवा उद्या संध्याकाळी जे देतील त्यांच्यासाठी चांगलंच आहे. कारण बूटस्ट्रॅप झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला एका प्रोजेक्टवरती काम करायचं आहे. तर टीम सॉर्टिंगला मला हेल्प होईल त्याची. किती लोकांना समजलंय आणि किती लोकांना समजलं थोडं आहे, पण त्यावर थोडं त्यांनी R&D करून स्वतःला ते शिकवून घेतलंय. ओके. कोणाला काही डाऊट्स येत आहे ते मला विचारता, पण भरपूर मुलं विचारताय, त्यांना मी मदत पण करतोय. ओके. तर उद्यापर्यंत एक वेबसाईट पाहिजे. तसं उद्यापासून आपण काही प्रोजेक्ट्सला स्टार्ट करतोय. काही सिंपल 4-5 प्रोजेक्ट बघू आपण बूटस्ट्रॅपमध्ये. पण त्याआधी तुम्ही एक बनवायचं ट्राय करा स्वतःचा. काही डाऊट्स असेल चॅटबॉक्समध्ये सांगा तुम्ही, मी सॉल्व्ह करून घेतो. कैलास सर काही डाऊट आहे? चार ते 5 जण लेक्चर अर्ध सोडून गेले. ओके. तर ठीक आहे, खूप छान आपण आज नवीन गोष्टी शिकलो. तुम्ही पण ट्राय करा आणि ते स्लायडरचं पण ट्राय करून बघा. माझी फाईल ती मॉडिफाय केली आहे मी, त्यामुळे तो इश्यू आहे. तुमच्याच्यात काय इश्यू येतोय, कशा पद्धतीने कुठं स्टक होत आहे, सगळ्या गोष्टी सांगा. आपण त्यावर काहीतरी सोल्युशन काढून पुढे जाऊ.
ओके. तर बूटस्ट्रॅपचे कंपोनंट्स वगैरे संपले आता. आपल्याला बूटस्ट्रॅप 5 बघायचं आहे आणि त्याआधी बूटस्ट्रॅप 4 वर 2-3 प्रोजेक्ट आपल्याला बनवायचे स्क्रॅचपासून. ओके. तर लेक्चर एंड करतो. काही डाऊट्स असतील पर्सनली मेसेज करू शकता मला, प्रतीक सरांना, जाहीद सरांना. नक्की करा. ओके. स्टक होऊन टाईम वेस्ट करू नका. तर उद्यापासून आपल्याला प्रोजेक्ट स्टार्ट करायचा आहे. तर मला एक एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं की तुम्हाला थोडं तरी माहीत असेल. मी तर खूप शिकवायचं ट्राय केलंय, खूप द्यायचं ट्राय केलंय. 100% नाही तर 40% जरी माहीत असेल तर ते 40%ला 100% मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पण मी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला शिकवेल. ओके. कारण प्रत्येकाला नसतं माहीत रे सिंटॅक्स वगैरे, कोणालाच पाठ नाही होत. कोणत्या डेव्हलपर तो लय इंटेलिजंट असेल की त्याला सगळे सिंटॅक्स पाठ. ओके. पण R&D करून गुगलची हेल्प घेऊन आपण कसा का कोणता प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो. प्लेगरिझम नावाची कन्सेप्ट आहे, ती पण उद्या एक्सप्लेन करेल की कोणाचा कोड कधी कॉपी करायचा नाही, त्याचे प्रॉब्लेम्स काय होतात ते पण सांगेल. ठीक आहे. आज पण मी पण थोडं हे झालंय. उद्याचं आपण कंटिन्यू करू आणि त्यापर्यंत एक सिंपल वेबसाईट बनवा तुम्ही सगळ्याचा यूज करून. ओके. एंड करतो सेशन. व्हिडिओ टाकून देतो ग्रुपवरती थोड्या वेळात.